लता दीदींचं हे साईबाबांचं भजन आणि आरती आजही साई मंदिरात काही वेळेला आवर्जून लावली जाते आणि साई भक्तांच्या ती विशेष आवडीची आहे. आणि साईबाबांची ही आरती आणि हे ऐकताना तुमच्या सहजपणे लक्षात येईल की त्या शब्दातला भाव पोहोचवणं आणि तो इतका पोहोचवणं की तो ऐकणाऱ्याच्या मनामध्ये पोहोचेल, त्याच्या मनामध्ये उतरेल, याचं जे कसब असतं ते कसब लता दीदींच्याकडे खरंच अलौकिक असं होतं. असं म्हणतात की प्रशिक्षण घेतल्यानंतर, योग्य शिक्षण घेतल्यानंतर कुठलीही गोष्ट आत्मसात करता येऊ शकते, पण हे अर्धसत्य आहे. आणि ज्याचा उल्लेख पु ल देशपांडे यांनी लता दीदींचा गौरव करताना केला होता. काही माणसं ही खरंच जन्माला यायला लागतात, इथे ते शिकतात, इथे ते काही विशेष प्रशिक्षण घेतात. हे केवळ घासणं पुसणं असतं, पण मुळात ती माणसं जन्मालाच आलेली असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व की जे खरंच जन्मालाच आलं होतं, ईश्वराच्या दरबारातून आलेलं, हे लता दीदी हे असंच एक व्यक्तिमत्व की जे कदाचित दैवलोकातलं दैवी असं संचित काहीतरी की जे देवानं पृथ्वीवर पाठवलं होतं या भूतलावावर, तेही भारतात, तेही महाराष्ट्रात आणि मुंबईत. आणि म्हणूनच लता दीदींचा सन्मान भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं करण्यात आला. मगाशी मी उल्लेख केला होता सचिन तेंडुलकर या आणखीन एका भारतरत्नाचा. आणि सचिननं एका कार्यक्रमात लता दीदींना खास विनंती केली होती एक गाणं म्हणण्याबद्दल, आणि त्याचा एक खास व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. द जेम ऑफ इंडिया, भारत रत्न लता दीदी. तो मुझे उम्मीद है कि ये 100 जो है वो 1000 करें और हम लोगों की इच्छाई पूरी करें. मी जसं तुम्हाला बोललो की तुम्हाला आईचं स्थान दिलंय आणि मी तुमचा मुलगासारखा आहे, तर तू जहा जहा रहेगा. मी आता खूप जरा एक्साइट झाले त्यामुळे आवाज चालेल की नाही माहिती नाही. तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया. एका भारतरत्नाची विनंती दुसरा भारतरत्न ऐकणार नाही असं होणार नाही, आणि तसं झालं नाही. 80व्या वर्षाच्या नंतरच्या एका कार्यक्रमात सचिनचं अभिष्टचिंतन करताना, त्याला शुभेच्छा देताना लता दीदींनी कौतुक केल्यानंतर सचिनना आग्रहपूर्वक विनंती केली आणि लता दीदींनी जणू त्याला आशीर्वाद दिले. सचिनलाच काय, आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिले. तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. आणि खरंच लता दीदींच्या आवाजाची, त्यांच्या सुरांची साथ आपल्यासोबत कायमच असेल. आणि लता दीदींचा तर इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टाचा होता. मुंबईत आल्यानंतर तर मंगेशकर कुटुंबियांनी खरंच सुरुवातीचे काही दिवस गरिबीत किंवा काहीशा हालाखीत काढले. लता दीदींच्या बरोबर मोठ्या झालेल्या आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या सगळ्यांना गाण्याच्या बरोबर कदाचित आणखीनही 4 गोष्टी कराव्या लागल्या असतील. जशा सर्वसामान्य प्रत्येकालाच आपलं कुटुंब चालवण्यासाठी कराव्या लागतात, पण यासोबतच या सगळ्यांनी
मास्टर दीनानाथ मंगेशकर या त्यांच्या वडिलांनी दिलेला वसा आणि वारसा हे दोन्ही जपलं, साधना केली आणि याचमुळे कदाचित लता दीदी खऱ्या अर्थानं एक युग ठरल्या. लता दीदींना आव्हानात्मक संगीतकार कोण वाटतं असा जेव्हा प्रश्न ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांना विचारला होता, तेव्हा त्यांनी हृदयनाथ मंगेशकर यांचं नाव घेतलं होतं. आणि त्याचं कारण सांगतानाही लता दीदी म्हणाल्या होत्या की सावरकरांच्या शब्दांना चाल देणं, संगीत देणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यातही सागरा प्राण तळमळला ने मज सीने परत मातृभूमीला यासारख्या सावरकरांच्या काही गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ज्या पद्धतीनं चाल लावले, अतिशय अवघड अशा प्रकारची ही चाल आणि तेवढीच अवघड आणि अतिशय कठीण असलेली ही चाल, हे गीत लता दीदींनी तेवढ्याच ताकदीनं सादर केलं आणि जे अतिशय अजरामर अशा प्रकारचं, जेवढे शब्द अजरामर आहेत तेवढेच सूरही अजरामर आहेत. म्हणूनच कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आवर्जून असं म्हटलंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतरचा हा खूप मोठा अपघात, सगळ्या आघात हा ठाकरे कुटुंबियांच्या करता आहे. मगाशी ज्याचा उल्लेख कोणी केला होता आणि ते खरंही आहे की लता दीदींचं जाणं हे लौकिक अर्थानं मंगेशकर कुटुंबियांच्या करता त्यांच्यातल्या एका सदस्याचं जाणं असेल, पण महाराष्ट्राकरता आणि देशाकरता प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकाला असं वाटलं असेल की आपल्या घरातलं कोणीतरी गेलं. सतीश व्यास यांनी बोलताना याचा आवर्जून उल्लेख केला होता आणि तो खराही आहे. मगाशी काही कवितेच्या ओळी काही जणांनी लिहिलेल्या पाठवल्या होत्या आणि त्याच्यात जसा उल्लेख केला होता की सकाळी भोपाळी ही लता तुझ्याच स्वरांची आम्ही ऐकली आणि दिवसभर थकल्यानंतर किंवा धावपळ, ऑफिसमधली चिडचिड, ताणतणाव या सगळ्यानंतर घरी गेल्यानंतर लहान मुलाला जर का झोपवताना आईला गाणं म्हणता नाही आलं तर आईनेही कदाचित तेच लता दीदींचे स्वर अंगाई गीताच्या रूपानं ऐकवले असतील. आणि महाराष्ट्रात अनेक जण लता दीदींच्याच सुरांनी त्यांची सकाळ झाली आणि शांत झोप लागण्याकरता ही लता दीदींचे स्वर आजही आणि इथून पुढेही अनेक जण आवर्जून ऐकत राहतील, यात काहीच शंका नाही. रस्त्याच्या दुतर्फा प्रभुकुंज या लता दीदींच्या निवासस्थानाहून लता दीदींचा हा औपचारिक अखेरचा प्रवास. लता दीदींचं पार्थिव आणि हे पार्थिव असलेला फुलांनी सजवलेला हा ट्रक हळूहळू शिवाजी पार्कच्या दिशेने पुढे सरकतोय. देशात 2 दिवसांचा दुखवटा, राज्यातही उद्याला 1 दिवसांचा दुखवटा सरकारच्या वतीनं
जाहीर करण्यात आला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वी मुंबईत दाखल झालेत आणि ते थोड्याच वेळात शिवाजी पार्क इथे उपस्थित राहणार आहेत. आपण TV स्क्रीनच्या डाव्या बाजूला हे दृश्य पाहतोय. हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या लाडक्या लता दीदींना अखेरचा निरोप देत आहेत. लता दीदींच्या गाण्यांनी माणसाला जोडलं. लता दीदींच्या गाण्यांनी भाषेची, प्रांताची अशी सगळी बंधनं तोडून टाकली. हे म्हणूनच केवळ मराठीच नाही तर अनेक भाषांमधून लता दीदींनी अनेक गीतं गायली. थोड्या नाही तर 20 पेक्षा जास्त भाषांमधून लता दीदींनी 30,000 पेक्षा जास्त गाणी गायलेत आणि आपल्या सगळ्यांचं मन त्यांनी रिझवलंय. संगीत क्षेत्रातलं लता दीदी हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातला सुद्धा पुरस्कार दिला जातो. लता दीदींनी आपल्याला सगळ्यांना लता दीदी अर्थातच गाण्याकरता माहिती आहेत, पण तेवढ्याच उत्तम त्या संगीतकार सुद्धा होत्या. आनंद घन या नावानं त्यांनी चित्रपट निर्मिती आणि संगीतही दिलं. त्यांनी त्यांनी 5-6 चित्रपटांची निर्मिती केली आणि तेवढ्याच गाण्यांना त्यांनी संगीतही दिलं. लता दीदी जेव्हा केव्हा स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करायच्या, त्यातली एक खूप छोटीशी पण खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. अर्थात त्यामागचं कारण काय मला माहीत नाही. मला कधी वैयक्तिकरित्या भेटून लता दीदींना याबद्दल विचारता आलं नाही, पण लता दीदी कुठल्याही गाण्याचं रेकॉर्डिंग करताना कधीच पायात चप्पल घालून उभ्या राहायच्या नाहीत. लता दीदी ह्या पायातल्या चप्पल स्टुडिओच्या बाहेर काढून ठेवायच्या आणि मगच स्टुडिओत जाऊन उभ्या राहून त्या गायच्या. लता दीदींनी सगळ्या गाण्यांची रेकॉर्डिंग ही अशाच पद्धतीनं केले, ज्याचा उल्लेख मगाशी सुधीर गाडगीळ यांनी केला होता. तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना लता दीदी त्यांच्या आवाजातून माहिती आहेत, त्यांच्या गाण्यातून माहिती आहेत. मग ती मराठी, हिंदी किंवा अन्य भाषेतली गीतं असतील, काही नाट्यपदं असतील, पण लता दीदींनी अशाच प्रकारची गाणी ही मराठीसह पंजाबी, उर्दू, बंगाली आणि थोड्या नाही तर 20 भाषांमधून गायली. पण या गाण्याच्याही पलीकडे जाऊन लता दीदी या खूप चांगली चित्रही काढायच्या. एवढंच नाही तर आपल्याकडे आलेल्या गेलेल्याला कोणाला काय आवडतं हे सुद्धा अनेक वर्षांनंतर भेटलेल्या माणसाचं सुद्धा लता दीदी कटाक्षानं लक्षात ठेवायच्या आणि त्याला ते खाऊही घालायच्या. चित्रपट समीक्षक, अभ्यासक ज्यांनी लता दीदींसारखाच एक 40-45 वर्षांचा कालखंड चित्रपटसृष्टीतला पाहिलाय अगदी जवळनं, त्या दिलीप ठाकूर यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केली होती आणि त्यांनी दीदींच्या काही खास आठवणी सांगितल्या.
एवढ्या संगीतकारांकडे लता दीदी गायला, म्हणजे सी रामचंद्र, वसंत देसाई पासून म्हणजे शंकरजी किसन, म्हणजे नावं सांगायची तर खूप सांगता येईल, सलील चौधरी, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मण प्यारेलाल, एक संगीतकारांची एक पिढी मागे पडली, दुसरी पिढी मागे पडली, तिसरी पिढी मागे पडली. पण या सगळ्यामध्ये त्या ओ पी नय्यर यांच्याकडे मात्र ह्या यशस्वी संगीतकाराकडे गायल्याने याबद्दल बऱ्याच गोष्टी, कथा, दंतकथा आहे. परंतु असं एक गोष्ट आहे की ओ पी नय्यर यांचा पहिला चित्रपट आसमानसाठी त्या गाणार होत्या, परंतु त्या रेकॉर्डिंगला पोहोचू शकला नाही, त्यामुळे तो योग आला नाही आणि त्याच्यातून काहीतरी गैरसमज झाले आणि मग ओ पी नय्यर यांनी कधीच लता दीदींना गायनाचं आमंत्रण दिलं नाही, अशी एक गोष्ट चित्रपटसृष्टीतील वादकांकडनं सांगितली जाते. तर लता दीदींच्या 1984चा जो वाढदिवस होता, त्यावेळेला मी खास करून लता दीदींविषयी इतरांच्या म्हणजे संगीतकारांच्या मुलाखती घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये मी अनिल मोहिले, जे लता दीदींचे संगीत संयोजक, संगीत आयोजक, लता दीदींचे जे देश विदेशातील कार्यक्रम असतात त्यावेळेला संगीताचा सगळा बाग ते सांभाळत, सगळं जे ऑर्केस्ट्रेशन आहे, वादकांना कशा पद्धतीने ते सगळी लिपी करून देणे आणि तो ऑर्केस्ट्रेशन सांभाळलं. तर मी अनिल मोहिलेंची त्यासाठी मुलाखत घेतली, कारण मला माहिती होतं की अनिल मोहिले लता दीदींविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या आवडीनिवडीविषयी, त्यांचं इतरांशी वागणं कसं असतं, विशेषतः दौऱ्यावर गेल्यानंतर त्या कशा पद्धतीने इतरांना सांभाळून घेतात, एकूणच त्यांच्या दौऱ्याची आखणी कशी असते, तिकडे त्यांना चाहत्यांचं प्रेम, चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे मला जाणून घ्यायचं होतं. तर मला अनिल मोहिलेंची मी नवशक्तीसाठी मुलाखत घेतली. 2 भागामध्ये मुलाखत झाली ती, कारण अनिल मोहिलेंकडे लता दीदींविषयी सांगण्यासारखं अक्षरशः भरपूर काही होतं. ज्या दिवशी मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवशी लता दीदीने खास करून, म्हणजे अनिल मोहिले मला खास करून प्रभू कुंज इकडे घेऊन गेले लता दीदींच्या भेटीसाठी. मी अगदी नवखा होतो आणि माझ्या एकूणच वागण्यामध्ये, देहबोलीमध्ये ते नवखे पण जाणवत होतं आणि लता दीदींच्या चाणाक्ष नजरेने ते ओळखलं. अर्थात मी त्यावेळेला तसा साधारण पोरसौदाच होतो, म्हणजे असं काय, परंतु म्हणजे कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडलेलो, मीडियात आलेलो आणि लता दीदींच्या भेटण्याचा योग आला. ज्यांचं गाणं आपण म्हणजे लता दीदींचं गाणं ऐकूनच आपण जे काय मोठं झालेलो असतो, त्यांना त्यांच्या भेटीचा योग होणं हे एक अलौकिक अनुभव, एक यादगार पल माझ्यासाठी ठरला. लता दीदींबद्दल सांगायचं तेवढं बरंच काही आहे. त्यांनी पहिली मंगळागौर वगैरे काही मराठी चित्रपटामध्ये अगदी सुरुवातीच्या काळात अभिनय केलेला आहे. मला असं वाटतं त्यांनी सुरुवातीच्या काळात अभिनय केला, त्यामुळे ज्या वेळेला कलाकार अभिनय करतो तेव्हा त्याच्यासाठी आपलं गायन कशा पद्धतीचं, कशा पठडीतलं असावं, त्याचं एक कुठेतरी त्याची एक आकलन म्हणतो ना, तो एक पैलू त्यांनी स्वतः काही चित्रपटामध्ये भूमिका साकारल्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या स्वभावात असावा आणि ते फार गरजेचं असतं. म्हणजे लता मंगेशकर म्हणजे फक्त गायन, गायिका, पार्श्वगायिका एवढंच नाही, तर लता मंगेशकर म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. राज्यसभेत खासदार म्हणून सुद्धा त्यांची निवड झाल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. एक खूप मोठा प्रवास आहे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम, क्रीडा असा चौफेर प्रवास लता दीदींनी केलेला आहे. खूप माणसं जोडली, अनेकांच्या म्हणजे त्या सुद्धा अनेकांच्या फॅन म्हणून ओळखल्या गेल्या. हे सांगावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे लता मंगेशकर यांनी भारतीय संगीताला जगभरामध्ये ओळख म्हणून तर दिली, परंतु लता मंगेशकर यांनी प्रत्येक भारतीय रसिकाला एक गायनाचा जो आनंद दिला. प्रत्येकाचं एक आपलं एक आवडतं गाणं नक्कीच असेल. प्रत्येकाचं एक आवडतं गाणं निश्चित असेल आणि लता दीदींचंही स्वतःचं खास आवडीचं असं गाणं कुठलं, असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला
तेव्हा अतिशय विनम्र शब्दात लता दीदींनी एकदा असं म्हटलं होतं की आपल्या आईकरता सगळी मुलं ही सारखीच असतात. मी कुठलं गाणं म्हणू? माणूस जेवढा मोठा होतो तेवढा तो विनम्र होत जातो आणि तो विनम्र असल्यामुळेच त्याचं मोठेपण हे जास्त जाणवतं. तू माझी लोचने मिटोयावी, संधी प्रकाशात अजून जो सोने, तू माझी लोचने मिटोयावी, असावीस पास जसा स्वप्न भास, असावीस पास जसा स्वप्न भास, जीविका सावीस झाल्या विण, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोयावी, तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची, तूच ओढलेले त्या सवेदे पाणी, तूच ओढलेले त्या सवेदे पाणी, थोरणा त्याहुनी तीर्थ तुझे, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोयावी. आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत शिवाजी पार्कवर. एकीकडे प्रचंड लांब रीग लागलेली आहे. लोकांना आपल्या लाडक्या स्वरलतेला शेवटचं अभिवादन करायचं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे या सुद्धा पुढच्या काही मिनिटात शिवाजी पार्कवर दाखल झाल्याची ही दृश्य आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा इथे पोहोचतील. उत्तम गाणं हे कदाचित प्रयत्नांनी साध्य होऊ शकतं, पण पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर मोहिनी घालणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी शिवाजी पार्क इथे आहेत. आता उदय, और हे देखील निघालेले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आहे. VVIP मुवमेंट जी आहे ती सुरू झालेली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने VIP जे आहे ते येऊ लागलेले आहेत. आपण इथे समोर दृश्य पाहतो. सिद्धिविनायक मंदिर येथून सर्व VIP मुवमेंट जी आहे ती सुरू झालेली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या जवळची ही लाईव्ह दृश्य. तर ही दुसरी दृश्य आहेत, ही शिवाजी पार्क इथली दृश्य आहेत आणि ही दृश्य सिद्धिविनायक मंदिराच्या जवळून स्वरलतेचा अखेरचा प्रवास.
संगीतकार आणि संगीत संयोजक अनिल मोहिले यांच्यासोबत लता दीदींनी देशविदेशात हजारो कार्यक्रम केले. खरं तर लता दीदींचे जेवढे जाहीर गाण्याचे कार्यक्रम झाले त्यातले 95% जास्त कार्यक्रमाचं संगीत संयोजन हे अनिल मोहिले यांचंच होतं. आणि लता दीदींनी अनिल मोहिले यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात आवर्जून उल्लेख केला होता की पहिल्यांदा जेव्हा लता दीदी अनिल मोहिले यांना भेटल्या तेव्हा लोक संगीत संयोजनाचे अनिल मोहिले यांच्या इतके वेडे होते की त्यांच्या घोळक्यातून अनिल मोहिले यांची सुटका होणं आणि लता दीदींची भेट होणं ह्यालाच जवळपास अर्ध्या तासाचा कालावधी गेला. एवढंच नाही तर माझ्या देशविदेशातल्या सर्व कार्यक्रमांचं अतिशय उत्तम संगीत संयोजन करणं याबद्दलही त्यांनी अनिल मोहिले यांच्याबद्दल अतिशय गौरवोद्गार काढले होते. लता दीदींनी खूप तऱ्हेची गाणी गायली. भक्तिगीत गायलं, प्रेमगीत गायलं, द्वंद्वगीतं गायली आणि अशी खूप प्रकारची म्हणजे कोणते कोणते पुरस्कार तर 20 भाषांमधल्या गाण्यांच्या सोबतच राजीव गांधी सद्भावना पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न. गजानना श्री गणराया हे गणपतीचं गाणं तर लता दीदींच्या आवाजातलं अजरामर. असा एकही गणेशोत्सव महाराष्ट्रात झाला नाही की त्यामध्ये हे गाणं लागलं नाही. मोगरा फुलला हे असंच एक लता दीदींचं अतिशय जबरदस्त गाणं. याला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि या मोगरा फुलला नावानेच लता दीदींची कॅसेटही प्रकाशित झाली होती. आणि लहान असताना आमच्या सगळ्या लहान मुलांच्या करता मोगरा फुलला हे गाणं आणि त्या कॅसेटमधली सगळी गाणी ही एक मोठी पर्वणीच असायची. सचिन तेंडुलकर आणि पत्नी तर अनेक मान्यवर हे या स्वरलतेच्या या अंतिम प्रवासात प्रभुकुंजपासून ते शिवाजी पार्कपर्यंत सलग चालताना आपल्याला दिसत आहेत. पिढ्यानपिढ्यांच्या करता स्वरांची साथ देणाऱ्या या स्वरलतेला आज आपण साथ दिली पाहिजे. हा प्रवास आपल्या उपस्थितीत आपल्या समोर खरंच असं झालंय का असंही कदाचित अनेकांच्या मनात येत असेल. पण लता दीदी खरोखरच त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून कधीच आपल्यापासून दूर जाणार नाहीत. लता दीदींनी खरं तर हजारो गाणी गायली, पण त्यातली मराठीतली काही गाणी ही त्यांच्या आवाजाचं जी वैशिष्ट्ये आहेत ती सगळी वैशिष्ट्ये आपल्याला या गाण्यांमधनं
ठळकपणे जाणवतात. आणि त्यातलं आणखीन एक गाणं म्हणजे चिंब पावसानं रानं झालं आमचं पार्थिव. हे शिवाजी पार्क इथे पोहोचताना तीनही सेनादलांच्या वतीनं लता दिदींना यानंतर सलामी दिली जाईल. दरम्यानच्या काळात केवळ मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही तर देशभरातून आलेले लता दिदींचे चाहते ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी मुलूक मैदान तोफ ज्या शिवाजी पार्कनं 50 वर्ष अनुभवली, त्याच शिवाजी पार्कनं लता दिदींचे अनेक कार्यक्रम सुद्धा अनुभवले. तमाम देशवासियांच्या अतिशय लाडक्या अशा या स्वरलतेला अखेरचा निरोप देताना प्रत्येकाचं मन भरून येतं. लता दिदींनी गायलेली अनेक गाणी आठवतात आणि ती पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालतात. साधना, मुगल आझम, अनपढ, अनारकली, मासूम, गाईड यासारख्या अनेक अनेक चित्रपटातून लता दिदींनी गाणी तर म्हटलीच, आपल्या सगळ्यांचं मनोरंजनही केलं. कलापूर अर्थात कोल्हापूर, आणि या कोल्हापूरशी सुद्धा लता दिदींचं अतिशय अनोखं नातं होतं. किंबहुना असं म्हणतात की लता दिदींच्या जडणघडणीत जेवढा मुंबईचा वाटा आहे तेवढाच कोल्हापूरचा सुद्धा वाटा आहे. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, आत्ताच लता दिदींचं जे पार्थिव आहे ते शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्याच्या मागोमाग मुख्यमंत्र्यांचा ताफा आलेला आहे, पंतप्रधानांचा ताफा सुद्धा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना लता दिदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी म्हणून सर्वसामान्यांच्या सुद्धा लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यानंतर जे पार्थिव आहे ते एका फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये हे आणण्यात आलेले आहे. ट्रकमधून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी ही पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग जे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातले मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, ते सर्वजण या ठिकाणी येतील. त्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेतील, मानवंदना दिल्या जाईल आणि त्यानंतर मग सर्वसामान्य जे लोक आहेत, त्यांनी दिदींचे चाहते आहेत, त्या सर्व चाहत्यांना अंतिम दर्शन देण्यात येईल. यासाठी जवळपास 1 तासाचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर लता दिदींचं पार्थिव जे आहे ते अंतिम संस्कारासाठी नेण्यात येईल. तुर्तास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. लोकांना घोषणा द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. लता दिदी आलेल्या आहे,
या ठिकाणचं वातावरण जर बघितलं तर अतिशय हळवं वातावरण झालेलं आहे. आपल्या आवडत्या गाणं सपनरात्नीला शेवटचा निरोप द्यायचा आहे, त्यामुळे वातावरण अतिशय गंभीर सुद्धा झालेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच आता जे लोक आहेत ते लता दीदींच्या अंतिम दर्शनाची वाट पाहत आहेत. शंकरच्या अगदी जवळ आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रधान आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते सुद्धा आता थोड्याच वेळात लता दीदींचं अंतिम दर्शन घेतील. मिलिंदजी, मनोज, ही दृश्य पाहतो आहोत आपण मंगेशकर कुटुंबियां सदस्य मीनाताई आणि बाकी सगळेच मंगेशकर कुटुंबीय मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या मुंबईप्रमाणेच कोल्हापूरनं की ज्याला कलापूर असं सुद्धा आवर्जून म्हटलं जातं, त्या कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूरशी लता दीदींचं एक अनोखं नातं आहे. भालजी पेंढारकर यांनी लता दीदींना त्यांचा विशेष स्नेह पुढे मास्टर विनायक यांनी आपल्या फिल्म कंपनीचं मुंबईला स्थलांतर केल्यानंतर तिथले कर्मचारी मुंबईला स्थायिक झाले. त्या दरम्यान भालजी पेंढारकर यांच्याकरता यांनी तर लता दीदींवर अक्षरशः मुलीसारखं प्रेम केलं. लता दीदींची गाण्याच्या व्यतिरिक्त जी विशेष गोष्ट आपल्यापैकी अनेक जण आपण विसरतो किंवा आपल्याला माहीत नाही, ते म्हणजे त्या चित्रही फार उत्तम पद्धतीनं काढायच्या आणि त्या अतिशय निस्सीम प्राणीप्रेमी होत्या. हृदयनाथ मंगेशकर, मीनाताई आणि बाकीचे सगळे मंगेशकर कुटुंबीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर भारताच्या या थोर सुपुत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि आपण पाहतो आहोत पंतप्रधान इथे येऊन पोहोचलेत.
काही वेळा काही प्रसंग असे असतात की ज्या वेळेला सुचतही नाही आणि शब्द फुटतही नाही. खरं तर शब्द आणि सूर, सूर आणि फक्त सूर यांची इतक्या प्रदीर्घ काळाची आराधना केलेल्या लता दिदींना आपण शब्द सुमनांनी काय भावांजली वाहणार. काही वेळेला भावना व्यक्त झालेल्या उत्तम असतात, पण काही वेळेला काही प्रसंगच असे असतात की ज्या वेळेला शब्दांनी सुद्धा व्यक्त होण्याची गरज नसते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री खरंच मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सलील कुलकर्णी यांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण सगळेजण खरंच भाग्यवान आहोत की आपण या सरस्वतीला प्रत्यक्ष पाहिलं. आपल्यापैकी काही जण या सरस्वतीशी बोलू शकले. काही जणांनी या गान तपस्विनीला साथ दिली. आणि आपण सगळे सर्वसामान्य की या गान तपस्वीचे शब्द, तिचे सूर हे आपल्याला आयुष्यभर साथ देणार. One of the things मंगेशकर परिवार के लोग आप देख सकते हैं हमारे सामने. देखिए अत्यंत भावूक अशा प्रकारचे एक क्षण आणि मंगेशकर कुटुंबियांसह महाराष्ट्रातले लाखो लोकांचे डोळे आज निश्चितपणे पाणावलेत. एखादा सूर्योदय फार अभिमानाचा, कौतुकाचा असतो, पण एखादा सूर्योदय अतिशय धक्कादायक, दुःखद, कधी घडू नयेत अशाही गोष्टी घेऊन येतो. लता मंगेशकर नावाचं एक युग आपण याची देही याची डोळा पाहिलं, अनुभवलं. त्या अर्थाने खरंच गेल्या 6-7 दशकातल्या पिढ्या या खूप भाग्यवान म्हणायच्या की त्यांना या स्वरलतेला, या भारतरत्नाला प्रत्यक्ष ऐकता आलं.
looks as if she आज सुरांची माय सुरांना पोरक करून गेली. आज सुरांची माय सुरांना पोरक करून गेली. सप्तसूर जणू अनाथ झाले. दीदींचे सूर कायमच आपल्या स्मरणात राहतील. आपण ते पुन्हा पुन्हा ऐकत राहू. तू अमृत भरला स्वरकुंभांचा मेघ. तू अमृत भरला स्वरकुंभांचा मेघ. तू काळ कातळावरी. तू काळ कातळावरी शिल्पिली रेघ. तू अमृत भरला स्वरकुंभांचा मेघ. तू काळ कातळावरी शिल्पिली रेघ. तू अनंत चिरकाळाचा मंगल ठेवा. तू अनंत चिरकाळाचा मंगल ठेवा. हा तुझा स्वरनिधी अपार लंघून जावा. एखाद्याचं मोठेपण काय आहे तर असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. एखादा माणूस मैदानात खूप मोठं शौर्य गाजवतो. देशाचा झेंडा, देशाची मान कायम उंच राहील यासाठी आपल्या प्राणांची आहुती देतो. कोणी क्रिकेटच्या मैदानात उत्तम खेळ करतं. प्रत्येक जण आपापल्या परीने या देशासाठी, या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतं, धडपडत असतं. पण संगीत आणि सूर, गाण्याचं संगीत आणि गाण्याचे सूर, शब्द हे पिढ्यानपिढ्या माणसाला जगण्याची प्रेरणा देतात, कृतिशील करतात, भावोत्कट करतात. लता दीदींच्या सुरांनी आपल्याला सगळ्यांना अनेकदा भावोत्कट केलं. आनंदाचे क्षण दिले, दुःखाचे क्षण विसरायला लावले, जगण्यासाठी प्रेरणा दिली, उमेद दिली.
आत्मविश्वास पूर्ण धीरगंभीर, काही वेळेला मधाळ, काही वेळेला आग्रहपूर्वक, निग्रहाच्या अशा शब्दांनी जनमानसाला कायमच आधार दिला. अंकुरल्या प्रेमाच्या साक्षीत तुझेच गीत ओठावरती, डोहाळल्या तू बारशाच्या सोहळ्याला, संसाराच्या सार्थ क्षणाला तू, मरणाच्या प्रार्थनेत तू. आज यशोदा तीर्थावरती